नमस्कार, मी प्राजक्ता. तर आज मी चालली आहे शेनगावला एकमुखी दत्त मंदिरात दर्शन घ्यायला. तर नेहमी गावी आली की मी या दत्त मंदिरात जायचा प्रयत्न करते आणि माझ्या नशिबाने हा योग घडूनही येतो. दत्तगुरूच जणू दर्शनाला भेटीला बोलवतात. आणि शेनगावला गारगोटीहून जाण्याचा हा जो काही रस्ता आहे ना, तो मला प्रचंड आवडतो. आजूबाजूला ऊसाची शेती, दुतर्फा ही झाडं आणि हा सुंदर निसर्ग. मला नेहमी वाटतं की कोल्हापूरवर देवाने खूपच जास्त कृपा केलेली आहे. इतकी की हा निसर्ग इतका सुंदर आहे आणि इतकी हिरवाईने नटलेला हा जो जिल्हा आहे ना माझा, म्हणजे काय सांगू त्याची किमया. आणि जे कोल्हापूरवरनं असतील ते खरंच रिलेट करतील या गोष्टीला. अतिशयोक्ती अजिबात नाही, पण खरंच तुम्ही या ठिकाणावर आल्यावर तुम्हाला खरंच मी हे जे बोलते ते कळेल. निसर्गाचा आनंद घेत घेत कधी शेनगाव आलं कळालंच नाही. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग दिसतंय ते. मंदिरात पोचल्यावर कळालं नूतनीकरणाचं काम सुरू होतं, त्यामुळे लांबूनच दर्शन घेतलं. आणि मंदिर आणि बाजूला ही वाहणारी स्वच्छ नदी, म्हणजे आणखीन काय हवं ना. इतका सुंदर व्ह्यू की अक्षरशः हा डोळ्यात आणि हृदयात सामावून घेण्याचा हा जो क्षण आहे ना, मी खूप एन्जॉय करते. पुढच्या कोल्हापूर भेटीपर्यंत हे सगळं माझ्या मनात जसंच्या तसं राहतं. दत्तगुरूंचं मंदिर आणि ही सुंदर वाहणारी नदी. या मंदिराबद्दल माहिती सांगणारा मोठा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर विन विथ वेलबिंग या चॅनलवर करून ठेवलेला आहे. तुम्ही प्लीज तिथे जाऊन व्हिडिओ बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.